गुंडप्पा, इव तू जबाबदारी याकडे दिना. आज आमच्या जबाबदारीचा शेवटचा दिवस बघा. इतकी वर्ष ही राजगादी, ही सगळी जबाबदारी आम्ही आमच्या परीनं पार पाडली. पण आता ही जबाबदारी कुणावर तरी सोपवून आम्ही मोकळ्या होणार. मोठ्या अम्मा, आणि मग अहो, याचा विचार आम्ही अजून केलाच नाही की हो. थोरल्या मालकीणबाई, जागीरदारी म्हणून सारी कामं पाहत आलो, तेव्हा या गोष्टीचा विचार करायला आम्हाला वेळच मिळाला नाही बघा. की जेव्हा आपण जागीरदारीन राहणार नाही तेव्हा काय करणार. अम्मा, निम्गे ಏನಿ ಅನಿಸುತ್ತದೆ? तुम्हाला काय वाटतं? राजगादी तुम्ही सोडली तरी राजगादी तुम्हाला सोडेल अम्मा? गुंडप्पा, त्यावर कोणीतरी बसणारच की हो. हा, म्हणूनच तुमची जबाबदारी वाढते अम्मा. कारण राजगादीवर माणूस बसणार त्याला सुमित्राचा शाप घेणार आणि मग त्याच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर येणार अम्मा. गुंडप्पा, हा शाप, ही शक्ती, हे सगळं काय असतं की हो? अम्मा, नನ್ಗೆ ಏನು गुरुतमे? आम्हाला काय माहिती? सगळं खरं तर तुम्हाला माहितीची. खरं सांगू, हे आम्हालाही माहिती नाहीये बघा. आम्ही जे शिकलो ते आमच्या गुरुकडून शिकलो. आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली आणि त्यासाठी आपण एखाद्याला अदवा तदवा बोललो तर तो शाप ठरतो का याची खात्री आम्हाला नाही. मग अम्मा, आता जे वाड्यात चाललंय ते काय आहे अम्मा? त्या रेवाला पैंजनाचे आवाज ऐकू येणं, तिचं त्या दरवाजापर्यंत जाणं, त्या भिंतीवरल्या खुणा, अनयचा अपघात, त्याचं गायब होणं, हे काय अम्मा? ಇದು ಎಲ್ಲ ಏನು ಇದೆ अम्मा? हेच कुतूहल आम्हालाही आहे की हो. या श्रद्धा, अंधश्रद्धा याच्या मुळाशी काय आहे, किती आहे, हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. यासाठीच मृत्यूपत्र वाचावंच लागणार. अम्मा, मग किती संकट आली तरी तुम्ही सत्तांतरासाठी तयार आहात अम्मा? कुठल्याही संकटांना, शापांना घाबरून आम्ही वाड्याचं आणि वाड्यातल्या कुणाचं तरी भविष्य बंद करून नाही ठेवू शकत गुंडप्पा. ते उघडावं लागणार. आज मृत्यूपत्र वाचावंच लागणार. केवढी घाबरलीस? आणि तू आहेस? दचकले ना मी. का? माझ्या व्यतिरिक्त असं येऊन कोणी तुला जवळ घेणारं दुसरं आहे का? आहे ना. अरे, मी असं म्हणते आणि हसतोयस तू. आज स्वारी खूप खुश दिसतेय. काय झालंय? अगं, गोष्टच अशी घडलीय. मी आत्ताच मोहनला भेटून आलोय आणि त्यांनी साईट संबंधी विरोध मागे घ्यायचं ठरवलंय. काय? हो, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय रेवा. तुझ्याचमुळे त्याला विश्वास पटलाय की एक ना एक दिवस त्याला न्याय नक्की मिळणार. तो म्हणालाय की गावाची प्रगती तो थांबू देणार नाही. हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय रेवा. पण अनय, मोहन दादांच्या विश्वासाला आपण तडा नाही जाऊ द्यायचा. काहीही झालं ना तरी सुद्धा त्यांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे आपण. तू म्हणशील तसंच होईल. ठरलं तर मग ना आपण याच महिन्यापासून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलूया. हा, म्हणजे त्यांची बायको, त्यांची मुलं यांना काय हवं नको ते आपणच बघूया. नक्की ठरलं. आपण त्याच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नक्की घेऊ. पण रेवा, जर आपल्याला त्याच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या असतील तर त्या आपल्याला माहिती असायला हव्यात ना. म्हणजे त्याची बायको, त्याची मुलं, त्यांच्या पण गरजा आपल्याला कळायला हव्यात ना. म्हणजे माझ्याकडे एक सोन्यासारखी बायको आहेच, पण मुलांचं
अनय, अरे काय करतोयस तू? सोड. काय करतो म्हणजे बरोबरच आहे. अनय प्लीज सोड मला, कोणीतरी नाही, येईल ना. सोडणार नाही. अनय प्लीज सोड. अजिबात सोडणार नाही. अनय, काय करायचं? कोणाला असेल? अरे अनय, आई, अनय, अनय, काय झालं? कसला एवढा आवाज? अगं आई काही नाही. मी किती घाबरले. गेले काही दिवस वाड्यात जे काही चालू आहे ना, त्याने डोकं साऱ्यावर नाहीये. अगं अगं आई काही नाही झालं. काय इस्त्रीचे कपडे पडले ना, आणि मी रेवाला सांगितलं की अगं इस्त्रीचे कपडेच पडले तेवढं काय, पण तिला वाटलं की मी ओरडीन तिच्यावर, म्हणून ती घाबरली. पण अगं अनय, हे बघ, पटापट तयार व्हा, कधी आऊसाहेबांचं बोलावणं येईल. हा, रेवाला जास्त सतवू नकोस. ऐकलंस ना आईने काय सांगितलं ते? पण आता ती बाहेर गेली ना. आणि आता तूही जायचंयस तयार व्हायला. हो, पण मी जे मगाशी बोलत होतो ते अनय, ते मुलांचं. अनय जा. अगं अखेर आज ती वेळ आलीच. आजची रात्र ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली निर्णायक चांद रात ठरणार आहे. आज आम्ही अण्णासाहेबांच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आहोत. वाड्याचं भविष्य आज सगळ्यांच्या समोर येणार आहे. वाड्यातले सगळेजण आज इथे हजर आहेत. आम्ही आता मृत्यूपत्राच्या वाचनाची सुरुवात करतो. अचानक लाईट्स कसे गेले? महादेव जी मालक, जरा बघ काय झालंय. बर, हे काम तिचंच आहे, सुमित्रेचं. या असल्या खेळांनी आम्ही अजिबात घाबरणार नाही आहोत. वाड्याचं भवितव्य उघड करण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, कुणीही नाही. मालक, समजा काही ठीकच आहे, पण दिवे का गेले ते काही कळणं झालंय बघा. ठीक आहे, जातो. बर, काहीही झालं तरी आजच्या चांद रातीत मृत्यूपत्राचं वाचन हे होणारच.
आता आम्हाला अण्णासाहेबांचं मृत्यूपत्र वाचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणतो आम्ही. आम्ही आता वाचनास सुरुवात करतोय. आम्ही श्रीयुत पुरुषोत्तमराव प्रद्युम्न साहेब सरनोबत आमच्या पूर्ण शुद्धीत आणि स्वखुशीने असे जाहीर करतो की आमच्या मृत्यूनंतर आमच्या मालमत्तेचे व खास करून शिपुरापूरच्या सरनोबतांच्या जहागीरदारीचे हक्क आमच्या पुढील वारसाकडे सुपूर्त केले जावे. रावसाहेब पुरुषोत्तम सरनोबत. हे या राजगादीचे एक महत्वाचे दावेदार आहेत. ते निष्ठावान, कठोर, धोरणी आणि मुत्सद्दी जरी असले तरी त्यांचा शीघ्रकोपीपणा, कुठल्याही गोष्टींवर टोकाची प्रतिक्रिया देणे आणि सारासार विचार न करता कुठलेही पाऊल उचलणे या त्यांच्या गुणदोषांमुळे ते या राजगादीसाठी लायक ठरत नाहीत. सूर्यकांत पुरुषोत्तम सरनोबत हेही राजगादीवर बसण्यासाठीचे दुसरे दावेदार. प्रजेची असलेली काळजी, त्यांचं शिक्षण आणि कुठलाही निर्णय सारासार विचार करून घेणे हे त्यांचे गुण त्यांना या पदासाठी लायक तर बनवतात, पण त्यांचा अतिदयाळूपणा, मवाळपणा आणि राजकारणावर नसलेला त्यांचा विश्वास हा त्यांना या पदावर बसण्यास अपात्र ठरवतो. आता राहिले दोन दावेदार. पहिले दावेदार मेघदत्त रावसाहेब सरनोबत आणि दुसरे दावेदार अनय सूर्यकांत सरनोबत. हे दोघेही राजगादीवर बसण्यास योग्य प्रमाणात पात्र आहेत. आजच्या काळाची समज तर त्यांना आहेच, पण घरातल्या मोठ्यांमुळे त्यांच्या पाठीशी गतकाळच्या अनुभवाची जोडही आहे. या दोघांपैकी ही राजगादी वाड्याच्या नव्या पहिल्या सुनेला आणि तिच्या नवऱ्याला मिळावी असे आम्ही जाहीर करतो. पहिला दावेदार मेघदत्त म्हणजे पहिली आणि थोरली सून तू रमेला. अभिनंदन रमेला. अगदी योग्य निर्णय लागला. मेघदत्त राजे, अभिनंदन. थँक्यू. दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन रमेला. एक मिनिट. अण्णासाहेब अजूनही पुढे काहीतरी लिहितायत. बसा. आता सगळंच तर जाहीर झालेलं आहे, पण बघूया पुढे काय लिहिलंय ते. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की वाड्याची पहिली सून म्हणजे थोरली सून नव्हे. तर वाड्यात या नव्या पिढीत येणारी पहिली सून असावी. एका सुनेच्या राजगादीवर बसण्याच्या इच्छेची परिणिती वाड्याच्या भयान भूतकाळात झाली, म्हणून त्या दडपणातून काहीसा बाहेर पडण्यासाठी आम्ही हा निर्णय नव्या आणि पहिल्या सुनेच्या येण्यावर सोडतो आहोत. तिने
आपल्या नवऱ्यासोबत याचा स्वीकार करावा. हीच आमची अंतिम इच्छा आणि आशा आहे. भैरव सारं काही व्यवस्थित पार पाडे. आपला पुरुषोत्तम प्रद्युम्न साहेब सरनोबत. याचा अर्थ असा आहे की निकाल वाड्यात नव्यानं येणाऱ्या पहिल्या सुनेच्या बाजूने लागला आहे आणि वाड्यात नव्याने येणारी पहिली सून म्हणजे रेवा. वा वा, अभिनंदन अनय, अभिनंदन रेवा. अभिनंदन करा त्यांचं. हा ही निर्णय योग्यच म्हणायचा. रेवा, हे तुमच्याच नशिबात होतं, फक्त तुमच्याच. जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही. रावसाहेब म्हणाले होते की जोपर्यंत ते दार बंद आहे तोपर्यंतच पोरी. पण जे बंद आहे ते कधी ना कधी उघडणारच. आऊसाहेब, राजगादीवर बसण्याआधी मला विचार करायला वेळ हवाय. माफ करा साहेब, मी तिला समजावतो. अनय, कपिला, अनय, तुम्ही या आमच्या बरोबर. नशिबाने जरी मला ही संधी दिली असली ना तरी मला ती नकोय. तेव्हा तुम्ही काय बोलतेयस? मी खरं तेच बोलती आहे. आणि इतकी वर्ष तुम्हाला या राजगादीचा सोस नव्हता ना, मग आता मला बसायचा का आग्रह करताय तुम्ही? मला अजूनही राजगादीचा सोच नाहीये रेवा, पण गेल्या काही दिवसात मला तुझ्याबद्दल विश्वास वाटू लागलाय. तू आणि अनय ही जबाबदारी खूप छान सांभाळेल याबद्दल खात्री वाटते मला. नाही, मला नाही वाटत असं. मला नकोय ही जबाबदारी आणि मी अनयलाही नाही घेऊ देणार. रेवा, तू मृत्यूपत्राच्या विरोधात नाही जाऊ शकत. हे बघ, अण्णासाहेबांची शेवटची इच्छा होती, तू त्यांची शेवटची इच्छा नाही पूर्ण करणार? मृत्यूपत्राच्या विरोधात मी जातच नाही आई. आणि अण्णासाहेबांच्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलाल तर ती हीच होती की वाड्याच्या पहिल्या सुनेने या राजगादीवर बसावं. आणि तू आहेस रेवा. हो, तू मोठी नसलीस तरी या वाड्यात सून म्हणून पहिलं पाऊल तुझं पडलंय आणि म्हणून हा मान तुलाच मिळाला पाहिजे. आऊसाहेबही तेच म्हणाले आणि मृत्यूपत्रातही हेच लिहिलंय. नाही, तरी सुद्धा मी नाही स्वीकारणार आहे आणि अनयलाही अजिबात स्वीकारू देणार नाही. रेवा, मला एक खरं खरं सांग, तू हे जे काही करतेस ते गेल्या काही दिवसात ज्या विचित्र घटना घडतायत अनयसोबत, त्याला घाबरून तर नाही ना?